नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीए द्वितीय वर्षातील बीए सेकंड इयर तिसऱ्या सत्रामध्ये असणारे हवामानशास्त्र हा भूगोलाचा असणारा पेपर हवामानशास्त्र ज्याला आपण क्लायमेटॉलॉजी असं म्हणतो, या क्लायमेटॉलॉजी नावाच्या पेपरचा या ठिकाणी अभ्यास करणार मित्रांनो. क्लायमेटॉलॉजी या पेपरचा अभ्यास करत असताना मागील तासामध्ये आपण हवामानशास्त्राच्या व्याख्या, हवामानशास्त्राचं असणारे स्वरूप हे आपण अगोदरच्या तासामध्ये बघितलेलं आहे. आज आपल्याला हवामानशास्त्राची व्याप्ती, हवामानशास्त्राची व्याप्ती हवामानशास्त्राची व्याप्ती स्कोप ऑफ क्लायमेटॉलॉजी हवामानशास्त्राची व्याप्ती किंवा स्कोप ऑफ क्लायमेटॉलॉजी या मुद्द्याचा विचार आजच्या तासामध्ये करायचा आहे. मित्रांनो, बीए द्वितीय वर्षाला असणाऱ्या या तिसऱ्या सत्रामध्ये हा भूगोलाचा पेपर आपण अभ्यास करत असताना या ठिकाणी आपल्याला माहिती, भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येते की जे काही प्राकृतिक घटक आहेत या प्राकृतिक घटकांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अभ्यासण्याचं काम आपण भूगोलाच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो. आणि भूगोलाची आणि त्याचबरोबर प्राकृतिक भूगोलाची महत्त्वपूर्ण शाखा म्हणून आपण या ठिकाणी हवामानशास्त्राचा विचार या ठिकाणी करतो. आणि त्या अनुषंगाने मग मागील तासापासून आपण हवामानशास्त्राची असणारी व्याप्ती, हवामानशास्त्राचं असणारं स्वरूप, हवामानशास्त्र कसं आहे, आणि आज आपण पाहतोय की हवामानशास्त्राची व्याप्ती, हवामानशास्त्राच्या व्याप्तीचा विचार करत असताना मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, या मूलभूत गरजा ज्या प्राकृतिक घटकावर अवलंबून आहे त्यातला एक महत्त्वपूर्ण प्राकृतिक घटक म्हणून आपण हवामानाचा विचार करतो. म्हणजे हवामानावरच मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा अवलंबून असलेल्या आपल्याला दिसून येतात. मानव ज्या वातावरणामध्ये राहतो त्या वातावरणाच्या अभ्यासातूनच हवामानशास्त्र हे निर्माण झालेले आहे. आपण ज्या वातावरणामध्ये राहतो त्या वातावरणाच्या अभ्यासातूनच या ठिकाणी आपण हवामानशास्त्र हे निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. हवामानाच्या परिमाणाचा अभ्यास, हवामानाचे जे काही परिणाम होत आहे या परिणामाचा अभ्यास हा हवामानशास्त्रामध्ये केला जातो. आपण पाहतो की एका विशिष्ट प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशामध्ये, एक विशिष्ट प्रकारचा हवामानाचा प्रदेश आहे, त्या हवामानाच्या प्रदेशामध्ये विशिष्ट प्रकारचे अन्नधान्याचे उत्पादन, विशिष्ट प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी आढळतात, विशिष्ट प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी आढळून येतात, आणि त्याचबरोबर
त्या ठिकाणी साधन संपत्तीवर आधारित विशिष्ट प्रकारचे उद्योगधंदे देखील आपल्याला दिसून येतात। याचा अर्थ असा की मानवाच्या ज्या काही आर्थिक क्रिया आहेत, या आर्थिक क्रियांचा विकास हा त्या त्या हवामानाच्या प्रदेशाच्या अनुषंगाने असणाऱ्या हवामान व त्या हवामानाच्या अनुषंगाने निर्माण झालेली साधन संपदा यावर अवलंबून असलेला आपल्याला दिसतो। म्हणून या विषयाच्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की हवामान शास्त्रामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या जे जे घटक आहेत त्या त्या घटकावर या हवामान शास्त्राची व्याप्ती अवलंबून आहे। म्हणजे हवामान शास्त्राची व्याप्ती ही त्या घटकामध्ये हवामान शास्त्रामध्ये कोणकोणते घटक अभ्यासले जातात, जे जे घटक हवामान शास्त्रामध्ये अभ्यासले जातात तेवढी त्या हवामान शास्त्र या विषयाची व्याप्ती असलेली आपल्याला दिसून येते। मग कोणत्याही ज्ञान शाखेचा जरी आपण विचार केला अथवा कोणत्याही विषयाचा जरी आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की त्या ज्ञानशाखेच्या किंवा विकासाबरोबरच त्या विषयाची किंवा त्या ज्ञानशाखेची व्याप्ती देखील वाढत गेलेली आपल्याला दिसते। आणि याच पद्धतीने आपण पाहतोय की हवामानशास्त्राची व्याप्ती देखील दिवसेंदिवस वाढत असलेली आपल्याला दिसते। त्यामुळे हवामानशास्त्राचे वेगवेगळ्या शाखांमध्ये विभाजन केलेले आपल्याला दिसते। हवामानशास्त्राचं वेगवेगळ्या शाखांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानाच्या शाखा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात। कारण दिवसेंदिवस हवामान अभ्यासाचे घटक वाढत आहेत। हवामानशास्त्राच्या अभ्यासाचे घटक वाढत आहेत दिवसेंदिवस आणि त्यामुळे वाढणाऱ्या या घटकांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करता यावा म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण हवामानशास्त्राची व्याप्ती पाहतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की तशा प्रकारच्या हवामानशास्त्राच्या शाखा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात। आणि मित्रांनो, याच्या काही